पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी फिरत्या स्वच्छतागृहांची तातडीने सोय करा. राजीव गांधी पंचायत राज संघटनेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी. सांगली, दिनांक 18 जुलै. आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी, विशेषतः महिला आणि वृद्ध वारकऱ्यांसाठी तातडीने फिरत्या स्वच्छतागृहांची सोय करण्यात यावी, अशी आग्रही मागणी राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात सांगली जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत शशिकांत शिंदे यांना संघटनेच्या शिष्टमंडळाने एक सविस्तर निवेदन सादर केले. वारकऱ्यांची मोठी गैरसोय, महिलांची फरफट. प्रतिवर्षी आषाढी वारीनिमित्त कर्नाटक, गोवा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांतून शेकडो किलोमीटरची पायी वारी करत पालख्या सांगली जिल्ह्यात दाखल होतात. मिरज तालुक्यातील म्हैसाळ आणि अंकली येथून या पालख्या पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या वारीमध्ये हजारो वृद्ध वारकरी आणि महिला भाविकांचा मोठ्या संख्येने समावेश असतो. परंतु पालखी मार्गावर पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने या वारकऱ्यांची, प्रामुख्याने महिलांची प्रचंड गैरसोय होत आहे. उघड्यावर शौचास जावे लागत असल्याने महिला भगिनींना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी आणि तात्काळ तोडगा काढण्यासाठी राजीव गांधी पंचायत राज संघटनेने जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या दरम्यान जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींकडे फिरती स्वच्छतागृहे, मोबाईल टॉयलेट्स उपलब्ध आहेत, ती सर्व स्वच्छतागृहे पालखी मार्गावरील संबंधित ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात यावीत, जेणेकरून पालखी थांबण्याच्या ठिकाणी आणि मार्गावर वारकऱ्यांची गैरसोय टळेल, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिष्टमंडळाची उपस्थिती. जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांना निवेदन देताना राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील, जिल्हा काँग्रेस सचिव सचिन चव्हाण, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले आणि NSUI जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.